हिंदी सक्तीवरून राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत, मोर्चा काढणार आहेत सोबत. चांगली गोष्ट आहे. कोणाला विरोध थोडी या गोष्टीचा. मराठी ही आमची भाषा आहे आणि आम्ही ती मान्य करतो. विषय हिंदीचा आहे आणि हिंदीच्या बाबतीमध्ये हा सामूहिक निर्णय झाला पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा आहे. त्यामुळे मला नाही वाटत की याच्यामध्ये कोणाला विरोध आहे. याच्यावरून संजय राऊत म्हणतात की एकनाथ शिंदे आता कुठे लपून बसलेत. कोण? संजय राऊत. अरे एकनाथ शिंदे तर तुझ्या छातड्यावर आहे बाबा सोन्या. तू काय एकनाथ शिंदेच्या नादी लागला? अजून काय शुद्धीवर नाही आला का तू? दोघे एकत्र येणं हे आता पुढे कायम राहील असं वाटतंय तुम्हाला? महापालिका हे बघा, शेवटी ज्याची त्याची स्वतंत्र विचार करण्याची देवानी बुद्धी दिलेली आहे आणि कोणी कोणत्या पक्षाने कसा निर्णय घ्यावा ह्या पक्षप्रमुखांचा विषय आहे. दोघं जण पक्षाचे प्रमुख आहेत. ते जे निर्णय घेतील ते घेतील. जळगाव महापालिकेच्या निवडणुकामध्ये युतीमध्ये कुठेतरी वातावरण तापल्याचं बघायला मिळतंय. कारण असं काही वातावरण तापलेलं नाही. अजूनही कुठली बोलणी झालेली नाही आणि कोणी एखाद जण बोललं म्हणजे सगळं काही होतं असं नाही आहे. ही राज्याची पॉलिसी आहे. राज्यामध्ये जी पॉलिसी ठरेल ती आम्ही ठरवू. त्याच्यामध्ये जागा वाटपाचा विषयामध्ये ह्या गोष्टी होत राहतात. आम्ही 50 मागणार, ते 25 म्हणणार, ते 30, आम्ही 45 मागणार, ते 30 म्हणणार. हे चालणार आहे आणि हे काय आजच होतं आहे असं नाही आहे. नाही झालं तर थेट स्वबळाचा इशारा तुमच्या जिल्हाध्यक्षांनी दिला. जिल्हाध्यक्षांनी म्हटलं आहे ना, मी थोडी म्हटलं आहे. राजू मामानेच म्हटलं होतं ना 18 जागा द्यायचं. ते गिरीश महाजनाने थोडी म्हटलं होतं. त्यामुळे आम्ही म्हणू जे म्हणू. ठीक आहे. शरद पवारांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत. जर सगळं विसरून जर कोणी एकत्र येत असेल तर चांगलंच आहे. ती एकत्र आहेच. कोण मना करते ना? एकत्रच आहेत ते. बिलकुल. आय लव्ह यू. ठाकरे कुटुंब एकत्र येत असल्याचं महाराष्ट्रातले जे द्रोही आहेत त्यांची जळफाट झाली असं रोहिणी खडसे म्हणतात. काय? दोघं ठाकरे कुटुंब एकत्र येत असल्याने जे महाराष्ट्राचे राष्ट्रद्रोही जे आहेत त्यांची जळफाट झाली. ती महिला आहे रोहिणीताई आणि आमच्या जिल्ह्याची. नाही तर मी माझ्या उत्तर असं भारी दिलं असताना विचारच करावा लागला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.